नमस्कार मंडळी, शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलसारखी कोफ्ता करी. चला तुम्ही बघूया त्या कोफ्ता करीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. सगळ्यात आधी मी इथे किसलेला कोबी घेतलाय, अर्धी वाटी कोबी, अर्धी वाटी गाजर आणि अर्धी वाटी बटाटा. एक मीडियम साईजचा बटाटा मी इथे उकडून मॅश करून घेतलाय. हे तीनही साहित्य छान मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडीशी मी हिरवी मिरची घालते. हिरवी मिरची आपल्याला पुढे फोडणीसाठी पण लागणार आहे म्हणून मी चिरून घेतली. त्यानंतर अर्धा चमचा काळी मिरी पावडर, आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी मी जिरी घातली आहे. त्यानंतर हातावर कुस्करून मी कसुरी मेथी घातली आहे. चवीनुसार मीठ, थोडंसं अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि कोथिंबीर. हे सगळं घालून छान मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये आपण बाइंडिंगसाठी साधारण 5 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 5 चमचे बेसन पीठ घालणार आहोत. आता याच्यामध्ये धने पावडर घातली आणि हाताने छान मळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. ह्याचा छान घट्ट असा गोळा तयार करायचा. पाण्याचा वापर कुठेही करायचा नाही. कोबीला आपल्या पाणी सुटतं, गाजराला देखील थोडंसं पाणी सुटतं, त्याच्यामुळे मी इथे पाणी घेतलं नाही आहे. त्यानंतर याचे कोफ्ते तयार करून घ्यायचे. कोफ्ते करत असताना तुम्ही गोल करू शकताय किंवा असे उभे पण करू शकताय, लंबगोल आकाराचे. तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही करून घ्या. इथे मी सगळे उभे कोफ्ते करून घेतलेत अशा पद्धतीने. कॉर्नफ्लॉवरमुळं आणि बेसन पिठामुळे ह्याला बाइंडिंग छान येतं. चला आपण ह्याचे छान असे कोबीचे कोफ्ते करून घेतलेत. तुम्हाला हवं असेल तर मी याच्यामध्ये शिमला मिरची घालू शकताय, मटार घालू शकताय. मटार फक्त शिजवून थोडेसे मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि मग घालायचे. आता ह्याला थोडासा टाईटनेस यावं म्हणून मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतले. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, त्याच्यामध्ये अशा प्रकारे घोळवायचं प्रत्येक कोफ्ता. कारण आपल्याला हे डीप फ्राय करायचे. फ्राय करत असताना कुठेही कोफ्ता आपला फुटला नाही पाहिजे. त्यासाठी सेफ्टीसाठी आपण ह्याला कॉर्नफ्लॉवरमध्ये एकदा घोळवून घेतोय. आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवल्यानंतर अर्ध्या तासासाठी आपण ह्याला डीप फ्रीजमध्ये ठेवणार आहोत, जेणेकरून ह्याचा टाईटनेस जास्त छान होईल, वाढेल म्हणून. अशा पद्धतीने अगदी खूपही कॉर्नफ्लॉवर लावायचं नाही आहे, हलका हलका फक्त घोळवून घ्यायचं आहे आपल्याला. चला आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून घेते. तोपर्यंत आपण ह्याची ग्रेव्ही तयार करून घेऊयात. त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे कांदा, लसूण, आलं घेतले, खोबरं, तीळ, त्यानंतर लाल तिखट, गोडा मसाला, धने पावडर आणि काजू घेतलेत. काजू मी इथे 4 तास गरम पाण्यामध्ये भिजायला घातले होते. सगळ्यात आधी आपण काजूची पेस्ट करून घेणार आहोत. मी थोडं थोडं पाणी घालून काजूची छान फाईन पेस्ट करून घेतली. त्यानंतर इथे सुकं खोबरं, तीळ, साधारण इथे मी 3 चमचे सुकं खोबरं आणि 3 चमचे तीळ घेतलेत. त्यानंतर आलं, लसूण, कांदा, काळं तिखट किंवा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही वापरा. आणि गोडा मसाला सगळ्यात महत्त्वाचा आहे. इथे मी 3ही वाटणं मी तयार करून घेतलेत. तिसरं वाटण हे टोमॅटोची प्युरी आहे. मी इथे 2 टोमॅटोची प्युरी घेतली आहे. त्याला आपले कोफ्ते छान डीप फ्रीजमध्ये अर्ध्या तासात टाईट झालेत. आता हे आपण फ्राय करून घेऊयात. फ्राय करण्यासाठी तेल अगोदर गरम करायचं आणि त्यानंतर अगदी मध्यम गॅसवरती आपण ह्याला तळायचे. अशा पद्धतीने लगे उलटपलटी करायची नाहीये, जेणेकरून कोफ्ता फुटेल. अगदी हलकंसं ब्राउनिश झालं की मग आपण त्याला पलटी करायचे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं गोल्डन कलरवरती मी ह्याला तळून घेते. छान ह्याला मध्यम गॅसवर यासाठी तळायचं की जेणेकरून आतलं सगळं मिश्रण छान शिजेल. चला मस्त असा कलर आलाय, याला मी काढून घेते. या ग्रेव्हीनंतर तुम्ही हॉटेलची कोणतीही रेसिपी बनवायला कधीच मागे पुढे सरकणार नाही. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हॉटेलची कोणतीही ग्रेव्ही या पद्धतीने बनवू शकताय. कोफ्ता करी असेल, पनीर असेल, व्हेज मराठा असेल, अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवू शकताय. आणि हॉटेलपेक्षा देखील खूप टेस्टी रेसिपी आपण घरी तयार करतोय. चला कोफ्ते छान शिजले गेलेत, तुम्ही बघू शकता. बाहेरनं कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट झालेत, अगदी कडक असे बाहेरनं झालेत. चला आता आपण ग्रेव्हीची तयारी करूयात. ग्रेव्हीसाठी सगळ्यात आधी मी तेलामध्ये खडे मसाले घेतलेत. लवंग, दालचिनी, छोटी वेलची, काळी मिरी आणि तमालपत्र. छोटी वेलची एकच घेतली आहे फ्लेवरसाठी, जास्त नाही घ्यायची. त्यानंतर इथे मी 2 मोठे आकाराचे कांदे बारीक चिरून ह्याच्यामध्ये घातलेत आणि हिरवी मिरची जी आपण थोडीशी ठेवली होती. थोडंसं मीठ घालते जेणेकरून कांदा आपला लवकर भाजेल. त्यानंतर आलं लसूण पेस्ट 1 चमचा. आता कांदा छान पचला गेला की याच्यामध्ये आपण आपलं वाटण घालणार आहोत. या वाटणामुळे भाजीला अगदी घट्टसरपणा येतो. याच्यामध्ये आपण खोबरं आणि तीळ घातले, ते पाणी जास्तीत जास्त ऑब्झर्व करतं, त्याच्यामुळे ह्याला घट्टपणा यायला मदत होते. वाटण छान तेलावर परतून घ्यायचे. जो काही कच्चापण राहिला असेल तोच देखील पूर्ण काढून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घातली आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ घातले जेणेकरून आपलं टोमॅटो लवकर शिजेल. टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटं मी छान शिजवून घेतले. तुम्ही बघू शकता ह्याला तेल सुटायला सुरुवात झाली आहे. अतिशय खमंग असं हे मी परतते.
जेवढं तुम्ही जास्त परतचाल तेवढे भाजीची टेस्ट तुमच्या वाढणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, धने पावडर आणि थोडासा गोडा मसाला. हे सगळे मसाले आपण वाटणामध्ये देखील घातलेत, त्यामुळं बेतानेच घालायचे. मी निम्म प्रमाण वाटणामध्ये घातलं होतं आणि निम्म प्रमाण मी आता तेलामध्ये घालते इथं परतत असताना, जेणेकरून कलर देखील छान येतो. आता याच्यामध्ये काजूची पेस्ट घातली आहे. काजूच्या पेस्टमुळे एक रिचनेस येतो भाजीला, ग्रेव्हीला. काजू बरोबर तुम्ही 4-5 बदाम देखील भिजवून घालू शकताय, त्याने देखील खूप छान टेस्ट येते भाजीला. चला हे छान पचवून घेते, मी परतवून घेते. आता याच्यामध्ये मी फेटलेलं साई घालते, ज्याच्यामध्ये मी थोडंसं दूध घेतलं होतं. दूध आणि साई एकत्र छान फेटायचं आणि मग घालायचं. दूध घातल्यानंतर गॅस थोडंसं कमी ठेवायचा आणि हे सगळं छान शिजवून घ्यायचं. चला आपलं छान परतलं गेले वाटण, तेल भरपूर असं सुटायला सुरुवात झाली आहे. आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं. गरम पाणी घातल्यानंतर एकदा छान मिक्स करून घेते, जेणेकरून सगळा मसाला पाणीमध्ये मिक्स होईल. एक उकळी आल्यानंतर हातावरती थोडंसं कुस्करून कसुरी मेथी घालायची. त्यानंतर कोथिंबीर. हे छान एकदा मिक्स करून घेऊयात. त्याआधी मीठ चवीनुसार. आपण वाटण परतत असताना कांद्यासाठी आणि टोमॅटोसाठी थोडं थोडं मीठ घातलं होतं, त्यामुळं आता अंदाजानेच घालायचं. थोडंसं अगदी चिमूटभर मी तर साखर घातली आहे, 4-5 दाणे. हे छान मिक्स करून घेते आणि आता याच्यामध्ये आपल्याला कोफ्ते सोडायचे आहेत. भाजी आपली छान उकळली आहे. कोफ्ते सोडून घेते. तुम्ही हे कोफ्ते असे कोरडे जरी खाल्ले सॉस बरोबर तरी खूप छान लागतात. चला मस्तपैकी आपण हे कोफ्ते 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचे. कंपल्सरी शिजवून घ्यायचे, जेणेकरून आपले जे कोफ्ते ते भाजीमध्ये मिक्स होतील, ग्रेव्ही त्याच्यामध्ये जाईल. एक 10 मिनटं झालेले आहेत. मी छान कोफ्ते शिजवून घेतलेत आणि आता सर्व करते. ही हॉटेलसारखी ढाबा स्टाईल कोफ्ता करी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका छान चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत. धन्यवाद.